नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा महत्त्वाची माहिती आलेली आहे. तिसरा हप्ता वाटप संदर्भात पाहू शकता. बघा 6 दिवसात पैसे येणार. तर बघा 6 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत. ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांचे पैसे, त्या महिला ह्या ठिकाणी पैशांची वाट पाहत आहेत, त्या महिलांना देखील पैसे मिळून जातील. त्यासोबतच ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेले आहेत त्या महिला देखील नवीन हप्त्याची त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. त्या महिलांना देखील उत्सुकता लागलेली आहे की आमचे पैसे कधी मिळणार आहे. त्याची देखील माहिती, त्या महिलांना देखील या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. तर पाहू शकता बघा 6 दिवसात पैसे येणार सर्वांना 4,500 रुपये. तर बघा सर्वांना 4,500 रुपये मिळणार आहे. त्याची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना 4,500 रुपये मिळतील, किती महिला आहेत ज्या महिलांना 4,500 रुपये मिळतील ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घोषणा केलेली आहे. काय घोषणा केलेली आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती कळून जाईल. सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर मिळत असते. तर बघा थोडाही वेळ वाया न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो. संपूर्ण माहिती आपण नेहमी खरीच आणि पुराव्याच्या सहित पाहत असतो. बघा संपूर्ण पुरावा तुमच्यासमोर ओपन झाला आहे. पाहू शकता. गर्दी जमवण्याची जबाबदारी तहसीलदारांवर. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरात. तर बघा 14 सप्टेंबरला ह्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. बघा लाडक्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी 400 बसगाड्या आहेत. बघा या कार्यक्रमासाठी लाडक्या बहिणींना आणलं जातं आहे. म्हणजेच हा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये म्हणजे जर आपण पाहिलं 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये कदाचित तुम्हाला तिसरा हप्ता जो आहे तो वाटप होऊ शकतो किंवा या कार्यक्रमाच्या अगोदर जसं आपण पाहिलं असेल पहिला हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी पहिला जो काही कार्यक्रम होता तो त्या ठिकाणी 17 ऑगस्टला होता. ठीक आहे. महिलांसाठी पहिला राज्यस्तरीय निधी मेळावा पुण्यामध्ये झाला 17 ऑगस्टला. त्यावेळेस तुमचे जे काही पैसे आहेत ते 14 ऑगस्टपासून यायला लागले होते. म्हणजेच अगोदरच महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जातात आणि त्यानंतर कार्यक्रम घेतला जातो. तर 14 ऑगस्टपासून ते 19 ऑगस्टपर्यंत 14 ते 19 ऑगस्टपर्यंत महिलांना पैसे पाठवले गेले होते. त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर बघा दुसरा जो काही हप्ता आहे, दुसरा जो काही टप्पा आहे त्यामध्ये तुम्हाला पैसे पाठवले होते 29, 30 आणि 31 ऑगस्टला. आता या तिन्ही दिवशी पैसे तुम्हाला आले होते आणि 31 ऑगस्टला कार्यक्रम होता. कार्यक्रमाच्या 2 दिवस अगोदर पैसे मिळाले होते. तसेच 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम होतोय म्हणजेच त्याच्याच अगोदर तुम्हाला पैसे जे ते पाठवले जाणार आहेत. ठीक आहे. अजून तशी अधिकृतरित्या काही घोषणा झालेली नाही आहे, परंतु जो काही कार्यक्रम या ठिकाणी आखला जातो त्यामध्ये जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींनाच कार्यक्रमाला आणलं जातं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठीचाच हा कार्यक्रम आहे आणि सप्टेंबरमध्ये तुमचा हप्ता जो आहे तो वाटप केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही पैसे ते 14 सप्टेंबरच्या अगोदर मिळू शकतात. आता बघा पुढे जर आपण माहिती पाहिली महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता 14 सप्टेंबरला सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. बघा निश्चित आहे 14 सप्टेंबरला जर कार्यक्रम होतो आहे. आज तुमची 9 तारीख आहे. आजपासून जवळपास 6 दिवसांवर तुमचा कार्यक्रम आहे. म्हणजे 6 दिवसात तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळून जातील. आता बघा भरपूर महिला आहेत त्या महिलांना त्या महिला पैशाची वाट पाहत आहेत. ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा. ज्यांना 3,000 रुपये मिळाले आहेत त्या महिला, कारण बघा त्या महिलांना देखील आता जे काही राहिलेला टप्पा आहे, राहिलेले जे काही पैसे त्या महिलांना आता वाटप केले जाणार आहेत सप्टेंबरचे. मग त्या महिलांना किती मिळतील? ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3,000 रुपये लिहून पाठवा. त्या महिलांना 1,500 रुपये या हप्त्याला मिळणार आहेत. म्हणजेच या महिन्यात तुम्हाला 1,500 रुपये जमा होणार आहेत. ज्या महिलांना अगोदर 3,000 रुपये मिळालेले आहेत जवळपास 1,59,00,000 किंवा 60 लाख महिलांना या ठिकाणी निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. आता त्यामध्ये बघा 3,000 रुपये इतक्या महिलांना आलेले आहेत. त्यापैकी काहीच महिलांना म्हणजे खूप कमी प्रमाणात महिला कमेंट करत असतात. त्यामुळे ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे सांगा आता तुम्हाला निधी मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि 1,500 रुपयांचा पुढचा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला आता त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगायचे ज्या महिलांना पैसे आलेले त्यांनी हो लिहून पाठवा किंवा 3,000 रुपये लिहून पाठवा. तुम्हाला आता 1,500 रुपये वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे. आता राहिला विषय ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा किंवा 0 रुपये लिहून पाठवा. जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर 0 रुपये तुम्ही बिनधास्त लिहून पाठवा. पैसेच मिळाले नाहीत मग डायरेक्ट 0 लिहून पाठवा. ठीक आहे. आता तुम्हाला किती मिळतील बघा. तुम्हाला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे असे एकूण 4,500 रुपये मिळतील.
4,500 रुपये तुम्हाला मिळतील. ज्या महिलांचे अर्ज 31 ऑगस्टच्या अगोदर झाले होते किंवा 31 ऑगस्टच्या अगोदर त्यांचे अर्ज मंजूर झाले होते त्या महिलांना 4,500 रुपये मिळणार आहेत. आता हे जे काही पैसे आहेत ते कोणत्या महिलांना मिळतील 4,500 रुपये ते देखील तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. बघा, सर्वांनी लक्षात घ्या, सर्व महिलांनी लक्ष द्या. 4,500 रुपये जे आहेत ज्या महिलांनी 24 ऑगस्ट नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, 24 ऑगस्ट नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांना हे 4,500 रुपये दिले जातील. 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले असतील किंवा ज्यांनी अर्ज केलेले असतील त्यांना 4,500 रुपये मिळतील. ज्या महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना 1,500 रुपये मिळतील. ठीक आहे, तर त्या महिलांनी देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. तर अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं जातं आहे. जर आपण पाहिलं तर बघा, 14 सप्टेंबरला हा जो काही कार्यक्रम आहे तो सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचं निश्चित देखील झालेलं आहे. या दिवशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे. आता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं, मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच कार्यक्रमाची तारीख निश्चित झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात वचनपूर्ती सोहळा नियोजित होता. पण राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती 2 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर असून गणेशोत्सवाला देखील 7 सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे. यामुळे नियोजित वचनपूर्ती सोहळा जो आहे तो लांबणीवर पडला. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र देखील प्राप्त झालेले असून त्यानुसार तो कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम या ठिकाणी केला जाणार आहे. 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे तुम्हाला 14 सप्टेंबरच्या अगोदर किंवा 14 सप्टेंबरला किंवा 14 सप्टेंबरच्या 2-3 दिवस मागे नंतर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे जे ते वितरित केले जाणार आहेत. ठीक आहे, आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घोषणा केलेली आहे ती काय पाहूया. बघा, तर बघा, पुढची महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता. लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब घरोघरी जाणार. तर पाहू शकता बघा, अतिशय महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते. त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या. पुढे बघा, पुढची महत्त्वाची माहिती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता शिवसेनेची लाडकी भेट कुटुंब भेट मोहीम राबवली जाणार आहे. शिवसैनिक आता महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात पोहोचणार आहेत. तर बघा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः मोहिमेअंतर्गत घराघरात जाऊन कुटुंबांना भेटी देणार आहेत. प्रत्येक घरातील मुली आणि महिलांसह घरातील इतर सर्व सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही, तसेच ज्यांना लाभ मिळाला नसेल त्या कुटुंबाला तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिक प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करणार आहे. तर बघा, ज्या महिलांना अजूनही लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या महिलांसाठी देखील ही खूप मोठी संधी आहे, खूप मोठी सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी तुम्हाला थेट तुमच्या कागदपत्रांची पूर्तता केली जाईल आणि तुम्हाला डायरेक्ट लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. जे काही तुमचे कागदपत्र असतील त्या ठिकाणी अपूर्ण असतील त्या कागदपत्रांची पूर्तता करून तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. राज्यातील 1.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेनेचे शिवसैनिक वाडी, वस्ती आणि गाव स्तरावरील प्रत्येक शिवसैनिक दररोज 10 घरांमधील महिलांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विविध योजनेचा लाभ मिळाला की नाही याची माहिती घेणार. ज्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला नसेल तर त्यांना तात्काळ त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. तर बघा, अजूनही भरपूर अशा महिला आहेत ज्या महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे मिळाले नाहीत, ज्या महिलांना लाडक्या बहिणीचे त्या ठिकाणी लाभ मिळालेला नाही, तर त्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे. स्वतः या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी स्वतः पुढाकार घेतलेला आहे आणि ही जी काही मोहीम आहे ती राबवली जाणार आहे शिवसेनेतर्फे. त्यामुळे ज्या काही महिला आहेत ज्या महिलांना अजूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या महिलांनी नक्कीच यामध्ये तुमच्या ज्या काही अडचणीत त्या मांडायच्या आहेत. तुम्हाला जर लाभ मिळाला असेल तर ते देखील तुम्ही सांगू शकता. बघा, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे शिवसैनिकांना आदेश, प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही हे पाहायचे आणि ज्यांना लाभ मिळत नसेल त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तात्काळ प्रयत्न करायचे आहेत. लाडकी बहीण योजनेनंतर आता शिवसेना लाडकी बहीण कुटुंब भेट ही मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेत शिवसेनेच्या प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्ते दिवसाला 10 घरी भेट देणार आहेत. या भेटीत कुटुंबाच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत आणि 1.5 कोटी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले. योजनेची अंमलबजावणी, नवी नोंदणी, इतर ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः नागरिकांना घरी भेट देणार आहेत. लाडकी बहीण कुटुंब भेट योजनेअंतर्गत शिवसैनिक दररोज 10 कुटुंबांना भेट देणार आहेत. 10 दिवसात 100 कुटुंबांना शिवसैनिक भेटणार आहेत. तर बघा, अशा पद्धतीने ही जी काही योजना आहे, ही जी काही मोहीम आहे ती राबवली जाणार आहे आणि ज्या महिलांना अजून त्या ठिकाणी लाभ मिळालेला नाही त्या महिलांना त्या ठिकाणी
मदत केली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर लाभ मिळाला नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील सांगा. त्याचबरोबर ही जी काही मोहीम आहे ती राबवली जाईल त्यावेळेस देखील तुम्ही त्या जे काही कार्यकर्ते त्यांना देखील ती सांगू शकता तुमच्या जे काही अडचणी आहेत त्या. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. सर्व महिलांसाठी गुड न्यूज होती, 6 दिवसात तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळून जातील. तर बघा लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.